हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर बघूनच तुमच्या लक्षात आलं असेल की मी काय बनवते आणि अगदी ते बघितलं कीच तोंडाला पाणी सुटेल अशी रेसिपी आहे. तर कैरीचं लोणचं बनवते मी. रेसिपीला सुरुवात करूयात. तर ही कैरी आहे, एका भाजीवाल्या ताईंकडेच मी ती कैरी विकत घेतली आणि त्यांच्याकडेच अडकिता होता तर त्यांच्याकडूनच कट करून घेतलेला आहे. मी कैरीचे आणि कैरी कट करायचे असे दोन्ही मिळून पैसे दिलेले आहेत. गावाला कसं कोणाच्यात नाही कोणाच्यात अडकिता असतो तर आपण एकमेकांच्यातून तो घेऊन येऊन आपण घरच्या घरीच आंबे कट करत असतो ना. आंबे आपल्याला शेतात भेटतात, विकत काय आणावे लागत नाहीत. पण शहरात राहायचं म्हटलं की जे काय आपल्याला लागेल ते सगळं विकतच आणावं लागतं. तर मी तर पहिल्यांदाच म्हणजे कैरी विकत घेतली आणि कट करायलाही पैसे मी पहिल्यांदाच दिलेले आहेत. पण ठीक आहे, आता काय तेवढं चालणार आपल्याला शहरात राहायचं म्हटलं की. तर अशा प्रकारे मी कैरीच्या फोडी त्यांच्याकडून कट करून आणलेल्या आहेत आणि कैरी त्यांच्याकडूनच घेतली. साधारणतः 1.5 किलो मी बरोबर हा आंबा घेतलेला आहे. तर आपण 1.5 किलोचं लोणचं बघणार आहोत. तर आता रात्री फोडी कट करून आणल्यामुळे त्या तशाच पिशवीत ठेवल्या असतात तर पाणी सुटलं असतं, म्हणून मी एका रुमालावर पसरून घेतल्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्या स्वच्छ करून घेतलेत परत एकदा. तर त्याच्या कोई वगैरे आतल्या असतात त्या आणि थोड्याशा पुसूनही घेतलेल्या आहेत. तर बघू शकता अशा आपल्या या आता कैरीच्या फोडी स्वच्छ झालेल्या आहेत. त्यानंतर आता घालूयात त्यामध्ये मीठ. तर हे चवीनुसार मीठ घातलं आहे. तर साधारणतः पाऊण वाटी मी मीठ घातलेलं आहे आणि मोठे 2 चमचे हळद घातली आहे. 2 चमचे व्हिनेगर घालायचे. व्हिनेगर ऑप्शनल आहे, पण व्हिनेगर घातल्यानंतर कसं लोणचं टिकलं जातं, लवकर खराब होत नाही. तसं तर लोणचं नाहीच खराब होत आपण त्याची व्यवस्थित काळजी घेतली तर, पण तरी व्हिनेगरनं नाहीच होत खराब. तर त्यामुळं मी 2 चमचे व्हिनेगर, मीठ आणि हळद छान त्या फोडींना असं चोळून घेणार आहे. तर मी हाताच्या सहाय्यानं ते मिक्स करते, म्हणजे कसं चांगलं त्या फोडींना मीठ आणि हळद लागलं जाईल. तर बघू शकता छान असं त्याला हळद आणि मीठ मिक्स झालेलं आहे. आणि आता त्यानंतर आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. तर साधारणतः 6 ते 7 तास आपल्याला हे या फोडी आहेत त्या झाकून ठेवायच्या आहेत, म्हणजे त्याला पाणी सुटतं. तर असंच मी आता 6 ते 7 तास झाकून ठेवलेलं होतं आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते फोडींना कसं पाणी सुटलेलं आहे. आणि असं झाकून ठेवलं ना की होतं काय की हळद आणि मीठ आहे ना ते फोडींमध्ये आतपर्यंत मुरलं जातं आणि त्यामुळं लोणच्याची टेस्ट खूप छान येते. त्यानंतर आता आपण या फोडी नितळवून घेणार आहोत. त्याचं ते एक्स्ट्राचं पाणी आहे ते सगळं काढून घेणार आहोत. आणि त्यानंतरही आपल्याला ह्या फोडी एका प्लेटमध्ये अगदी पातळ अशा पसरवून फॅन पुढं ठेवायच्या आहेत एक 4 ते 5 तास, किंवा ऊन असेल तर उन्हामध्ये एक 2-3 तास ठेवलं तरी चालेल. तर बघू शकता मी अशा प्रकारे प्लेटमध्ये फोडी काढलेत आणि नंतर मी 2 प्लेटमध्ये या अगदी पातळ अशा पसरवलेल्या आहेत आणि फॅन पुढे ठेवल्या होत्या. आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते फॅन पुढं ठेवल्यानंतर. बघू शकता छान अशा कोरड्या झालेल्या आहेत फोडी. आणि एक फोड मी त्यामधून टेस्ट करून बघितली तर त्याला हळद आणि मीठ खूप छान प्रकारे लागलं होतं. तर आता आपण पुढची प्रोसेस करूयात. तर एक पॅन गरम करत ठेवला, त्यामध्ये ही मोहरीची डाळ आहे. तर ही 100 ग्रॅम मोहरीची डाळ आहे. ती थोडीशी आपल्याला शेकून घ्यायची आहे. ती मी शेकून बाजूला घेतली. त्यानंतर ही पांढरी मोहरी आहे. त्यानंतर जिरं, बडीसोप, धने आणि लवंग आणि मिरी एक 10-12 ते घेतलेले आहेत. आणि ही पांढरी मोहरी मी 25 ग्रॅम घेतली, जिरं 25 ग्रॅम, त्यानंतर धनेही 25 ग्रॅम घेतलेले आहेत. बडीसोप तेवढी 20 ग्रॅम आहे आणि 10-12च्या अंदाजे अशा लवंग आणि मिरी आहेत. ते सगळं छान शेकून घेतलं आणि गॅस बंद करून नंतर मी 2 चमचे मेथी घेतलेली आहे. ती त्यामध्ये फक्त गरम करून घेतली आणि एका प्लेटमध्ये काढून आता ते थंड करून आपण त्याची जाडसर अशी पावडर करून घेणार आहोत. फार बारीक वाटायचं नाही आहे. आणि आता एका बाउलमध्ये मी ही मोहरीची डाळ भाजलेली काढलेली आहे. त्यामध्येच हे आपण जे जिरं किंवा मोहरी वगैरे काही जे वाटलं ते सगळं घातलेलं आहे. त्यानंतर 2 चमचे कलोंजी घेतलेले आहे आणि हे मिरची पावडर आहे. तर ही तिखट आणि रंगासाठी दोन्हीची मिळून एकच मिरची पावडर आहे. तर ती तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर आता मीठ तर आपण फोडींना, हळदही फोडींनाच लावलं होतं, त्यामुळे मी हळद तर नंतर घातलीच नाही. पाण्यासोबत थोडं मीठ जाईल म्हणून मी थोडंसं मीठ वरून घातलं आहे. त्यानंतर हा अर्धी वाटी गूळ घातला आहे. हा गूळही ऑप्शनल आहे, कोणाला गोड आवडतं नाही आवडत तर तुम्ही तो स्किप करू शकता.
आणि त्यानंतर घातलेलं आहे हिंग. तर हिंग एक मोठा चमचा घातलेला आहे. कोणी ते तेलात फोडणीलाही घालतं, पण मी तेल अगदी थंड करून घालणार आहे, तर त्यामुळे मी त्या मसाल्यामध्येच हिंग घातलं आहे. तर हे आता 1 किलो तेल आहे, ते मी पूर्णपणे गरम करून त्यानंतर 2 ते 3 तास पूर्ण थंड करून घेतलेलं तेल आहे. आपल्याला गरम तेलाचा यूज करायचा नाही आहे. आणि ते थंड केलेलं तेल आता मी या मसाल्यामध्ये घातलं आहे. तर थोडं थोडं करत आपल्याला तेल घालायचं आहे. थोडं तेल घालून मी हा मसाला मिक्स करून घेतला आहे तेलासोबत, आणि त्यामध्ये घालायच्या आहेत या आंब्याच्या फोडी, आणि ते परत मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यासोबत. तर एकदम तेल घालायचं नाही आपल्याला, लागेल असं थोडं थोडं करत तेल घातलं ना की ते फोडींना छान मुरलंही जातं, आणि आपल्या लक्षातही येतं आपल्याला किती तेल लागणार आहे किंवा काय. तर आता मी ते पूर्णपणे त्या फोडी मिक्स करून घेतलेत. बघू शकता छान असं आपलं हे लोणचं मिक्स झालेलं आहे. त्यानंतर आता बाकी आपण तेल घालूयात. तर आत्ताही आपल्याला पूर्ण नाही घालायचं आहे, अजूनही आपण थोडंच तेल घालणार आहोत, कारण आपल्याला आत्ताच हे लोणचं भरणीमध्ये भरून ठेवायचं नाही आहे. तर मी हे समजा रात्री मी हे लोणचं केलं आहे, तर पूर्ण रात्रभर हे असंच या बाउलमध्ये आपण झाकून ठेवणार आहोत, म्हणजे आपल्याला दुसऱ्या दिवशी परत छान मिक्स करता येतं, आणि मग भरणीत भरणार आहोत. भरणीत जर आत्ताच भरलं तर आपल्याला ते हलवता येत नाही, वर खाली असं मिक्स करता येत नाही, त्यामुळं मग ते मी बाउलमध्येच ठेवणार आहे. तर आता हे झाकून ठेवूयात आपण. तर 5 ते 6 तास तरी तुम्ही कमीत कमी हे झाकून ठेवा. परत एकदा आता मिक्स करायचं चांगलं. तर बघू शकता तेल आणि मसाला किती त्या फोडींना छान असा लागला गेला आहे, आणि हे असं आपल्याला बाउलमध्ये मिक्स करता येतं. भरणीमध्ये भरल्यानंतर काय असं मिक्स करता येत नाही, म्हणून मी लगेच काय भरणीमध्ये भरलं नव्हतं लोणचं. तर आता बाकी आपलं लोणचं रेडी झालं आहे, तर मी ते भरणीमध्ये भरते. तर मी एकाच भरणीमध्ये भरणार नाही आहे, 2 भरण्यांमध्ये आपल्याला भरायचे. म्हणजे कसं होतं, एक भरणी खायला आपण खोलू शकतो रोज, आणि दुसरी एक सेफ राहू शकते, कारण सारखं सारखं खोललं कधी ओला हात लागतो काय, तर ते खराब होण्याचे चान्सेस असतात. तर त्यामुळे मी 2 भरण्यांमध्ये अर्धा असं लोणचं भरलं आहे. आणि आता बाकी आपल्याला हे तेल ओतायचे, की म्हणजे लोणच्याच्या फोडी त्या तेलामध्ये बुडल्या पाहिजेत, म्हणजे ते खराब होत नाही. आणि तरी थोडंसं रितं ठेवायचं, कारण त्या फोडी जशा मुरतील तशा त्या खाली जाऊन बसतात आणि तेल वर येतं. तर बघू शकता आता छान असं आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे. तर एकदा अशा पद्धतीनं लोणचं तुम्हीही ट्राय करा, आणि आज मी बनवलेलं लोणचं कसं वाटलं नक्की सांगा. थँक्यू.